माझ्या मुंबईचा गाडीचा चालक यशवंत हा सुट्टीवर आहे. मी घरातला दुसरा ड्रायव्हर कुणाला तरी शेअर करतो. तर यशवंत सुट्टीवर असल्यामुळे आज मी एका ठिकाणी माझ्या घरापासून प्रभादेवीपर्यंत चालत आलो. चालत जाताना परत जाताना मला वाटलं की आपण परत घरी चालत न जाताना टॅक्सीने जावं, ऊन यावं म्हणून. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मला 22 मिनिटं एकही टॅक्सी मिळाली नाही. तिथे एक उबर उभी होती, पांढरी टॅक्सी. मी त्याला एकदा नाही 2 वेळा विनंती केली की मी पैसे देते, पण मला तुम्ही प्लीज माझ्या घरी सोडा. तो माणूस ऐकायला तयार नाही. मी समजू शकते उबर असेल किंवा कुठली प्रायव्हेट एजन्सी असेल ती ऑनलाईनच बुक करता येते. पण मला हा मनात प्रश्न येतो की जर उबर मोकळीच असेल, आत्ता त्याला गिऱ्हाईक नसेल, तर त्यांनी जर गिऱ्हाईक मिळाला तर तो घ्यावा का नाही घ्यावा, हा एक मुद्दा माझ्या मनात आला. एखादी सिनियर सिटीजन असेल, मला 22 मिनिटं उन्हात थांबणं काय फार माझ्या वयाला किंवा माझ्या तब्येतीला काही अडचणीचं नव्हतं. पण एखादी वृद्ध महिला असेल, एखाद्याला कामावर जायचं असेल, एखादी प्रेग्नंट महिला असेल, ती जर तिथे थांबली असेल आणि तिथे जर एक उबर उभीच असेल, तर त्या उबरला किंवा त्या रेंटेड टॅक्सीला ती प्रायोरिटी मिळावी का नाही मिळावी. मला 22 मिनिटांनंतर ही टॅक्सी मिळाली. माझे आभार आहेत त्या टॅक्सी चालकांना. पण आपली जी पब्लिक सिस्टम आहे, जी यंत्रणा आहे, ती खरंच पब्लिक सिस्टम ही सशक्त आहे का नाही हा विचार माझ्या मनात आला. कारण का एरवी मी गाडीने जाते, त्याच्यामुळे मला खरंच आहे, मी खूप प्रांजळपणे कबूल करते की पब्लिक सिस्टमबद्दल मी भाषणही करते, अनेक वेळा करते. पण मूलभूत जी गोष्ट आहे की एखाद्या टॅक्सी रिक्षासाठी आपण थांबलो, एखादा नाही म्हणला त्याच्यातही काही गैर नाही, त्याचंही काहीतरी काम असेल. पण प्रभादेवीच्या चौकात 22 मिनिटं थांबून जर सीधा भैया, जर सीधा ले लीजिए वो टाटा गार्डन के लेफ्ट लेना है. थँक्यू भैया. जर आपल्याला एखाद्याला, माझ्या समोरून एक मुलगी आली, तिला कामावर जायचं होतं म्हणून माझी टॅक्सी मी तिच्यासाठी सोडली. कारण का खरंच माझी पहिली मीटिंग आज 10 वाजता आहे, त्याच्यामुळे तिला जास्त गरज होती त्या टॅक्सीची म्हणून मी सोडून दिली. पण दरवेळेस मलाही ती टॅक्सी सोडणं शक्य असेल का. आणि खरंच एक पब्लिक सिस्टम म्हणून मला असं वाटतं आपण आणि या नवीन उबर वगैरे ज्या निघाल्यात आणि टॅक्सीज, ही जर यंत्रणा सशक्त करायची असेल, तर जर तिथे लाईनीनी टॅक्सी उभ्या असतील, लाईनीनी उबर्स उभ्या असतील आणि मी पैसे भरायला तयार आहे, तर मला ती सुविधा का मिळू नये.